बहुप्रतीक्षित असलेल्या भूमिगत मेट्रो 3चं येत्या काही दिवसात लोकार्पण होऊन मुंबईकरांच्या सेवेत पहिली भूमिगत मेट्रो मार्गिका धावणार आहे। बीकेसी ते आरे या भूमिगत मेट्रोचा आढावा आणि प्रवास पुढारीच्या प्रतिनिधींनी केलाय। कशी असेल ही भूमिगत मेट्रो, काय आहेत या स्थानकांची रचना, सगळं आपण बघणार आहोत। मुंबईकरांचं गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न लवकरच पूर्णत्वास जाणार आहे। कोस्टल रोड नंतर मेट्रोची भेट ही मुंबईकरांना मिळणार आहे। मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ येत्या काही काळात होणार आहे। 33.5 किलोमीटर लांबीचा कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 कॉरिडॉर मधून 27 भूमिगत स्थानकातून धावणाऱ्या या मेट्रो सेवेमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे। पहिल्या टप्प्यात आरे JVLR ते वांद्रे कुर्ला संकुल पर्यंत भूमिगत मेट्रो धावणार आहे। आता पाहूयात पहिल्या टप्प्यातील 10 मेट्रो स्टेशन। वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे कॉलनी, सांताक्रूज, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ T1, सहार रोड, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ T2, मरोळ नाका, MIDC अंधेरी, सिप्स आणि शेवटचं स्टेशन म्हणजे आरे JVLR। मेट्रोच्या स्टेशनांवर सुरक्षा भिंती उभारण्यात आल्यात। मेट्रो आल्यानंतर हे स्वयंचलित दरवाजे उघडले जातील। मेट्रो 3 ही 8 डब्यांची असून आत गेल्यावर दिशादर्शक बोर्ड आणि दिव्यांगांसाठी राखीव जागेसह आसन व्यवस्था असेल। वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या स्थानकाहून आम्ही मेट्रोचं तिकीट काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता अंडरग्राउंड मेट्रोसाठी आम्ही जे ते स्थानकावर पोहोचलेलो। आपण जर पाहिलं तर आधी एक दरवाजा खुला जातो आणि त्याच्यानंतर दुसरा दरवाजा आहे तो उघडलेला आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आता आपण वरती जर पाहिलं तर आरे JVLR म्हणजे या ठिकाणाहून आरेसाठी जाणारी मेट्रो जी आहे ती स्थानकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे नुकतीच BKCला दाखल झालेली मेट्रो सुद्धा आपल्याला पोहोचलेली पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मेट्रो 3चा हा एकंदरीत पहिला टप्पा जो आहे तो सुरू होणार आहे। आरे ते वांद्रे कुर्ला संकुल म्हणजे BKCच्या प्रवासात एकूण 10 स्थानकं असणार आहेत। 9 भूमिगत थांबे आणि आरे स्थानक हे जमिनीवर असलेलं मेट्रो स्टेशन असेल। या 10 स्थानकांची लांबी 12.6 किलोमीटर इतकी असून हा संपूर्ण प्रवास भूमिगत होणार आहे। भूमिगत मेट्रो मार्गावर धावत्या टनल मधून हा प्रवास करावा लागणार आहे। मेट्रोतून हा प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे। वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या नंतरचं वांद्रे कॉलनी हा स्टेशन सुद्धा आता गेलेलं आहे आणि आता मेट्रो नेमकी ही अंडरग्राउंड कशी दिसते आपण ही सगळी दृश्य जी आहेत ती पाहू शकतो। संपूर्ण आता हे स्टेशन जे आहे ते नुकतंच सांताक्रूज मेट्रो स्टेशन जे ते आलेले आहेत आणि त्याची ही दृश्य जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला स्टेशन तर दुसऱ्या बाजूला जे ते केलेलं काम आपल्याला पाहायला मिळतं आणि या संपूर्ण अंडरग्राउंड भागातून धावणारी ही आता रेल्वे रुळावरची गाडी जी आहे आणि त्याचा हा प्रवास जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यामुळे विमानतळावर जाण्याचा प्रवास सोयीस्कर होणार आहे। मेट्रो 3 आरे ते BKCच्या दरम्यान 2 स्थानकं ही मुंबईतील विमानतळाशी जोडलेली असतील। मुंबईतील T1 देशांतर्गत विमानतळ आणि T2 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रवास करता येणार आहे। त्यामुळे विमानतळावर पोहोचताना आता पश्चिम द्रुतगती मार्गावरची वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल। खरं तर मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर जाण्यासाठी म्हणजेच आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी थेट काही अशी वाहनांची सुविधा आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाहीये। पण आता मी या मेट्रोतून उतरलोय ती म्हणजे वांद्र्याहून निघालेली आणि आरेकडे जाणारी ती मेट्रो थेट मला घेऊन आले ते म्हणजे विमानतळावर। खरं तर एक महत्त्वाचं ठिकाण जे आहे ते मुंबईतलं मानलं जातं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे T2 एअरपोर्ट। पण त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस ट्रेनने एका विशिष्ट ठिकाणावर उतरून पुन्हा एकदा रिक्षा किंवा मग एकंदरीत बसेसने प्रवास जो आहे तो करावा लागतो। पण आता ह्या मेट्रोने आपण थेट जे ते T2 म्हणजेच आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणार आहोत। मेट्रो लाईन 1 आणि मेट्रो लाईन 3चा पहिला टप्पा मरोळ नाका स्टेशनवर एकत्र येतील। त्यामुळे प्रवाशांना मरोळ नाक्यावरून इंटरचेंज करण्याची संधी मिळेल। सध्या मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो मरोळ नाका या स्थानकाच्या कंट्रोल रूममध्ये आपण जर पाहिलं त्या संपूर्ण मेट्रोमध्ये 4 लिफ्ट त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या बाजूने
एलिव्हेटर सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचसोबत आपला प्रवास नेमका कोणत्या भागातून कुठे चाललाय त्याचं मॅपिंग सुद्धा या ठिकाणी जे ते करण्यात आलेलं आणि ह्याच्या समोर सगळीकडे पुढे जाऊन जर पाहिलं तर ह्याच रूममधून जे ते संपूर्णतः या संपूर्ण प्रवासावर लक्ष जे ते ठेवण्यात आले. मेट्रो 3चा पहिला टप्पा हा आरे ते बीकेसी असा सुरू होणार आहे. बीकेसीतून सुरू केलेला प्रवास अवघ्या 12 ते 13व्या मिनिटात आरे स्टेशनवर संपेल. या संपूर्ण प्रवासाचा खर्च कमीत कमी 10 ते 12 रुपये तर जास्तीत जास्त 40 ते 50 रुपये असणार आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथून सुरू झालेला मेट्रोचा हा अंडरग्राऊंड प्रवास जो आहे तो आता पुन्हा एकदा आरे स्थानकावर येऊन आपण जे पुन्हा जमिनीवरच्या भागात आलेलं आहे. मी सध्या मेट्रो 3 फेज 1च्या आरे स्थानकावर आहे. आपण जर पाहू शकतो की या ठिकाणी आरे JVLR याचा बोर्ड सुद्धा लावण्यात आलेला आणि ही संपूर्ण आरे स्थानकावरची दृश्य जी आहे ती सुरू होत आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आरे JVLR असं या स्थानकाचं जे आहे ते नाव देण्यात आलेलं आहे. मेट्रो 3च्या कारशेडच्या उभारणीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले. ठाकरेंच्या शिवसेनेकडून कारशेडला विरोध करण्यात आला. मात्र महायुतीच्या सरकारच्या काळात कारशेड आरेमध्ये उभारण्यात आले. भूमिगत मेट्रो म्हणजे मेट्रो 3चा प्रकल्प ज्यावेळेस सुरू झाला त्याच्याहून जास्त चर्चेत आला ते म्हणजे मेट्रोचं कारशेड. मी सध्या मेट्रोच्या कारशेडची ही दृश्य दाखवतो. मेट्रो कारशेडसाठी आरे वाचवा असे अनेक नारे याच कारशेडमुळे जे ते देण्यात आलेले होते. खरं तर याचा महत्त्वाचा मुद्दा होता की हा सर्व परिसर जर पाहिला तर संपूर्णतः हिरवळ असलेला हा परिसर आहे आणि त्याच्यामध्येच हे कारशेड जे ते उभारण्यात आलेले. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी या मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण होऊन ही सेवा मुंबईकरांच्या सेवेत उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यातील स्थानकं ही 22 ते 28 मीटर जमिनीखाली आहेत. मुंबई विमानतळाजवळील सहार रोड, टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 ही स्थानकं सर्वात जास्त खोलीवर आहेत. एका मार्गिकेवरून दुसऱ्या मार्गिकेवर जाण्यासाठी मरोळ नाका स्थानक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानकावर सर्वात मोठं एलिव्हेटर थेट विमानतळावर नेणार आहे. मुंबईत लोकल हीच जीवनवाहिनी मानण्यात येत होती. त्याला अनेक वर्षांनी मेट्रोचा पर्याय खुला होतोय. यामुळे लोकल आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल अशी आशा आहे. अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई.